ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, आज गुरुपौर्णिमेचा पावन दिवस आणि त्यातून आपला हा संवाद बऱ्याच दिवसानंतर मी साधत आहे आपल्या सर्वांशी, याचा मला खूप आनंद आहे। त्यातून ही गुरुपौर्णिमा तो आनंद अजून द्विगुणित करत आहे। या शुभ गुरुपौर्णिमेनिमित्त भगवान श्रीरामकृष्णांच्या चरणी, श्रीमा शारदा देवींच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करतो की तुम्हा सर्वांवरती त्यांचे कृपा आशीर्वाद सतत वर्षत राहो। तुमच्या सर्वांच्या मनाचे मन सदा सदा या अवतार त्रयींच्या चरणी लीन राहो, ही अशीच मागणी मागतो आणि ठाकरांच्या चरणी प्रार्थना सुद्धा करतो। गुरु पौर्णिमा ही साजरी करतो आपण। या संदर्भात एक काही तथ्य मी थोडे चर्चा करू इच्छितो। विशेष करून वर्तमान काळामध्ये मदर्स डे, फादर्स डे वगैरे वगैरे आपल्या कानात पडतात आणि त्याच प्रकारे हे काय गुरुज डे आहे का? तर मुळीच नव्हे। का? कारण की हे फादर्स डे आणि मदर्स डे असतात, ही पश्चिमची संस्कृती आहे। पश्चिमची संस्कृती म्हणजे काय की पश्चिममध्ये कसं असतं की मुलं आई वडिलांना म्हातारे झाले की ओल्ड एज होम हे टाकतात आणि वर्षातून कधीतरी त्यांना आपल्या आई वडिलांची आठवण येते आणि मग ते फादर्स डे म्हणून सेलिब्रेट करायला जातात आणि वर्षभर त्यांच्याकडे काहीही लक्ष देत नाही। तर या अर्थाने आपण गुरुपौर्णिमा साजरी करत नसतो। आपण गुरुपौर्णिमा तर म्हणजे आपण आपल्या गुरूंची आठवण रोजच करतो। कशा रूपाने? आपण जप करतो, ध्यान करतो। कोणाचा करतो? आपल्या गुरूंचा करतो। आपण आपल्या गुरूंचा जप ध्यान करतो म्हणजे आपल्या गुरूंचं रोज आपण स्मरण करतो। फक्त गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरूंचं स्मरण करतो तसं नव्हे। मी हे मुद्दाम का मांडतोय आपल्या पुढे? कारण की सध्या ती टूम निघालेली आहे, फादर्स डे, मदर्स डे, अमुक डे, टमुक डे, वुमन्स डे। तर त्या अर्थाने ही गुरुपौर्णिमा साजरी केली जात नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि विशेष करून गुरु या शब्दाचा अर्थ जर बघितला बंधू भगिनींनो, तर गु शब्दाचा अर्थ असतो अंधकार आणि रु म्हणजे नाश करणारा। गुरु कसे असतात? हे अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारे असतात, म्हणून त्यांना गुरु म्हटलं जातं। पण हे गुरु आपल्या जीवनातून अज्ञानरूपी अंधकाराचा नाश केव्हा करू शकतील? जेव्हा आपल्या जीवनामध्ये अहंकार कमी असेल तर। जर आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या वागणुकीमध्ये ते अज्ञानरूपी अहंकार खूप जास्त आहे, तर लक्षात ठेवा तिथे आपल्या मनामध्ये आपल्या गुरूंप्रती श्रद्धा निर्माण होणार नाही। श्रद्धा एक फार मोठी गोष्ट आहे बरं। आपल्या गुरूंप्रती जर श्रद्धा नसेल तर आपली प्रगती होणार नाही।
प्रकाश श्रद्धा नसेल तर आपण आपल्या गुरूंना ऐकणारच नाही. आपल्या मनामध्ये आपल्या गुरूंप्रती श्रद्धा नसेल तर आपण गुरूंचं म्हणणंच ऐकणार नाही. म्हणून जर आपल्याला आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल तर आपल्या गुरूंप्रती आपल्या मनात खूप श्रद्धा असली पाहिजे. आणि श्रद्धा निर्माण करण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा जो असतो तो आपल्या स्वतःचा अहंकार असतो. जितका आपला अहंकार कमी तितकी श्रद्धा जास्त, किंवा जितका जास्त अहंकार तितकी श्रद्धा कमी. हे बिलकुल ज्याला म्हणतो की एक नोन फॅक्ट आहे, आपल्या अनुभवात सुद्धा येते, आपण बघतो सुद्धा. आणि गुरूंच्या महिमा याच्या संदर्भात तर अजून काय सांगायचं. कबीरांचा फार सुंदर दोहा माझ्या स्मरणात येत आहे. कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपकी गोविंदियो बताय. ही आपल्या समोर आपले गुरु आणि ईश्वर हे दोघही जर बरोबर आले, कल्पना करा, तर आपल्याला कन्फ्युजन होईल की नाही, अर्थ कोणाच्या आधी पाय पडायचे. तर कबीर स्पष्ट म्हणतात, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपकी. मी तर सगळ्यात आधी आपल्या गुरुचेच पाय पडीन. का? कारण की त्या गुरूंमुळेच मला ईश्वराचे दर्शन घडलेले आहेत. इतकी महिमा, म्हणजे हे एकच श्लोक मला वाटतं गुरूंची महिमा सांगण्याकरता यथेष्ट आहे. तसंच एक ज्याला म्हणतो की गुरु आणि शिष्य हा जो संबंध, आजचा आपला जो विषय मी निवडला आहे बंधू भगिनींनो, तो विषय आहे भगवान श्रीरामकृष्ण आणि त्यांच्या शिष्यांची जडणघडण. भगवान श्रीरामकृष्ण आणि त्यांच्या शिष्यांची जडणघडण. आता हे गुरु शिष्य नातं बघितलं बंधू भगिनींनो, तर मला एक फार मजेदार गोष्ट स्मरणात येत आहे. कदाचित ही गोष्ट तुम्ही अनेक इतर रामकृष्ण संघाच्या स्वामीजींकडून ऐकली असेल. फक्त संदर्भ आहे म्हणून मी पुन्हा सांगतो आणि मग पुढे जाऊया आपण. की एका कुठल्या तरी आश्रमामध्ये एक स्वामीजी राहत असत. त्यांचे अनेक शिष्य होते, ब्रह्मचारी शिष्य त्या आश्रमामध्ये राहत असत. तर त्यांच्या आश्रममध्ये एक मुलगा नवागत आला आणि तो म्हणू लागला की त्या स्वामीजींना की स्वामीजी तुम्ही मला माझा शिष्य करून घ्या, मला माझी आध्यात्मिक उन्नती करून घ्यायची आहे. तर ते म्हणतात स्वामीजी की अरे तुला माहिती आहे का पण की शिष्य होणं म्हणजे काय, मोठं कठीण जीवन असतं, काय काय करावं लागतं तुला माहिती आहे का. तर तो शिष्य म्हणतो काय करावं लागतं सांगा मला. सकाळी तुला उठावं लागेल 4:30 पावणे 5ला जप ध्यान करावं लागेल, त्याच्यानंतर अनेक वर्ग असतात, त्याच्यानंतर अनेक सेवा कार्य तुला करावे लागतील. बिलकुल दिवसभर सकाळ ते संध्याकाळ तुला कुठे लाकूड तोडायला जावं लागेल, कुठे तुला म्हशी चरायला घेऊन जावं लागेल, असे अनेक तुला कार्य करावे लागतील. आणि दुपारी विश्रांती वगैरे काही नाही, दुपारी मी वर्ग घेत असतो. तर हे सगळं ऐकल्यानंतर तर त्याला लक्षात येतं की अरे हे तर खूप कठीण काम आहे शिष्य होणं. तर मग तो विचारतो मग गुरु होण्याकरता काय करावं लागतं. अरे गुरु होण्याकरता काही नाही, पहा मी किती आरामात बसलेला आहे, लोक येतात मला प्रणाम करतात, चांगल्या मिठाया देतात, खायला प्यायला देतात आणि वर्ग घ्यायचा. तर तो मुलगा म्हणतो तर मला गुरुच करा ना हो, शिष्य कशाला करता. आता ही गोष्ट आपण गमतीने सांगत असतो, पण पहा यातून लक्षात काय येतं की जर शिष्य होणं जर इतकं अवघड आहे तर गुरु होणं किती अवघड असेल. गुरु होणं अत्यंत कठीण आहे. मॅकलाउड स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, त्यांचा एक प्रसंग मला स्मरणात येत आहे आणि तो इथे सांगणं फारच प्रसंगोचित होईल. स्वामी विवेकानंदांनी देह सोडल्यानंतर अनेक वर्षांनी जोसेफाईन मॅकलाउडला कोणीतरी विचारलं की व्हॉट इज युअर टेस्ट ऑफ स्पिरिच्युअलिटी, अध्यात्माचे तुमचे निकष काय आहेत. तेव्हा एका सेकंदाचा विलंब न करता मॅकलाउड म्हणतात स्वामीजी यूज टू से. पहा काय म्हणतात ते, स्वामीजी यूज टू से. म्हणजे मॅकलाउडचं हे स्वतःचं उत्तर नाहीये. व्हॉट इज
युअर टेस्ट ऑफ स्पिरिच्युअलिटी, याचं उत्तर स्वामीजी काय द्यायचे हे मेकलाउड आपल्याला सांगत आहे. त्या म्हणायचे की स्पिरिच्युअल मास्टर्स हॅव टू टेक सिन्स अँड ट्रिब्युलेशन्स ऑफ देअर डिसायपल्स अँड सेट देम फ्री टू रिजॉइस. की हे जे स्पिरिच्युअल मास्टर्स असतात, हे जे आध्यात्मिक गुरु असतात, त्यांना काय करावं लागतं, आपल्या शिष्यांचे सगळे पाप ताप आपल्या अंगावरती घ्यावे लागतात आणि आपल्या शिष्यांना त्यांच्या मार्गावर, त्यांच्या जीवनामध्ये आनंद करण्याकरता सोडून द्यावं लागतं. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की गुरु होणं इतकं सोपं नाहीये, इतकं सहज नाहीये. एनिवे, आपल्यापैकी कोणालाही गुरु व्हायचं नाहीये. आपल्याला भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या शिष्यांना कसं घडवलं, ही ते एक तो कथानकाचा संदर्भ निघाला म्हणून मी तसं सांगितलं. आपल्याला सुयोग्य शिष्य होण्याचा आपण प्रयत्नात आहोत. तर हे सुयोग्य शिष्य भगवान श्रीरामकृष्णांचे जे 16 शिष्य होते, त्यांचे इतर पण अनेक गृहस्थ भक्त सुद्धा होते. पण आज आपण या व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी कसं आपल्या शिष्यांना घडवलं आणि शिष्य घडवणं, मनुष्य घडवणं हे किती अवघड असतं हे आपण आजच्या या व्याख्यानात बघण्याचा प्रयत्न करूया. त्यातून आपल्याला काय उमजेल किंवा उमगेल, त्यातून आपल्याला हे उमगेल की खऱ्या अर्थाने गुरु हे किती त्यागशील असतात, सहनशील असतात आणि आपल्या शिष्यांच्या कल्याणाकरता ते काय नाही करत. प्रत्येक शिष्य घडवत असताना त्याची मनाची जडणघडण, त्याचे संस्कार, त्याची पार्श्वभूमी, त्याला काय आवडतं, त्याला काय नाही आवडत. अनेकदा शिष्य आपल्या गुरूंचे अपमान करतात, त्यांना छळ सोसावा लागतो. पण हे सगळं करून सुद्धा गुरूंचा शिष्याप्रती प्रेम काही कमी होत नाही. का कमी होत नाही? कारण की गुरूंना ही तळमळ असते की शिष्य हा त्याचा आध्यात्मिक उन्नती व्हावी. पहा, गुरूंना त्यातून काहीही लौकिक फायदा होत नसतो. गुरूंना काहीही लौकिक फायदा होत नसतो. लौकिक फायदा सोडून द्या, उलट त्यांना अनेक काही सहन करावं लागतं, तरी सुद्धा ते शिष्यांवरती अमाप प्रेम करत असतात. आणि असेच महापुरुष खऱ्या अर्थाने गुरु म्हणण्याच्या लायकीचे असतात. आपण चर्चा आता केली की प्रत्येक शिष्याच्या स्तरावरती जाऊन, कारण की एक गुरूंकडे जे शिष्य येतात प्रत्येकाचा स्तर वेगळा असतो, प्रत्येकाची मनाची जडणघडण वेगळी असते, संस्कार वेगळे असतात, पार्श्वभूमी वेगळी असते, त्याची जी सामाजिक जी पार्श्वभूमी ती वेगळी असते, आर्थिक पार्श्वभूमी वेगळी असते. म्हणून प्रत्येकाला एकाच, ज्याला म्हणतो की मोजपट्टीने मापणं हे काही शक्य नाही. आणि यातून तर म्हणजे या क्षेत्रामध्ये भगवान श्रीरामकृष्णांची जी हातोटी अद्भुत आहे, अद्भुत म्हणजे अद्वितीय. प्रत्येक शिष्याच्या स्तरावरती जाऊन आणि त्याच्या मनाची जडणघडण लक्षात घेऊन याची उन्नती कशी होईल ही या प्रकारची त्यांची भूमिका असायची. आणि हे सांगण्याकरता एक उदाहरण अतिशय बोलकं आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, तरी सुद्धा मी आज इथे मांडू इच्छितो. थोडंसं आपण कंपॅरिझन करूया. स्वामी योगानंदजी महाराज आणि स्वामी निरंजनानंदजी महाराज, आता यांची थोडी पार्श्वभूमीची पण थोडासा बघूया. स्वामी निरंजनानंदजी महाराज हे अत्यंत बलिष्ठ आणि स्वभावाने अत्यंत उग्र. आता हे कॉम्बिनेशन जिथे असतं तिथे अवघड असतं बरं का. स्वभावामध्ये उग्रपणा आहे आणि शरीर बलिष्ठ आहे. कोणी काही जर म्हटलं लागलीच त्याचा ज्याला म्हणतो की पावती त्याला मिळून जाते. आणि याच्या विरुद्ध स्वामी योगानंदजी महाराज स्वभावाने अत्यंत मवाळ, शब्द वापरतोय मवाळ, सौम्य, अत्यंत प्रतिकार न करणारे अशी यांची ही वृत्ती. आता भगवान श्रीरामकृष्णांना घडवायचंय दोघांना. दोघांना घडवायचंय तर पहा कसे घडवतात.
या दोन्ही शिष्यांच्या जीवनात एकच घटना घडते की ती एकाच वेळी घडलेली नाही बरं. या दोन्ही घटनांच्या मध्ये काळाचा एक मोठा अंतर गेलेला आहे, पण घटना बिलकुल एकसारखी आहे की हे बोटीनी दक्षिणेश्वरी येत असतात आणि बोटीनी दक्षिणेश्वरी येत असताना त्या सहप्रवासी जे असतात बोटीमध्ये ते भगवान श्रीरामकृष्णांना फार वाईट साईड बोलतात. आता वाईट साईड बोलतात आणि म्हणजे नको ते शब्द उच्चारतात. तर हे ऐकून जे मवाळ आणि सौम्य स्वभावाचे, ज्यांची प्रतिकार क्षमता अत्यंत कमी आहे, असे योगानंदजी महाराज कोणताही प्रतिकार करत नाही. आणि त्यांची ही प्रतिकार न करण्याची ही जी वृत्ती त्यांच्या आध्यात्मिक जीवनाकरता घातक आहे, हे भगवान श्रीरामकृष्णांना चांगलं लक्षात आलेलं होतं. आणि हे त्यांना लक्षात आलं होतं. आणि म्हणजे ही घटना घडल्यानंतर बोटीमधली जेव्हा योगानंदजी महाराज दक्षिणेश्वरी पोहोचतात आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या कानी ही घटना येते की आज कोणीतरी त्यांच्याबद्दल काहीतरी बोललं, आणि तिथे उपस्थित असलेले योगानंदजी महाराज त्यांनी कोणत्याही प्रकारची हरकत घेतली नाही. हे ऐकून भगवान श्रीरामकृष्ण खूप चिडतात आणि म्हणतात की तुला माहिती आहे का, अरे आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे की जिथे गुरुनिंदा होते, जी कोणी व्यक्ती गुरुनिंदा करतात त्याचं मुंडकं तिथेच छाटावं किंवा किमान ते स्थान तरी सोडून द्यावं. आणि तू साधा तिथे निषेध सुद्धा केला नाही. असं म्हणून ते खबर घेतात योगानंदजी महाराजांची. का? कारण की त्यांची प्रतिकार क्षमता फार फार कमी आहे, फार मवाळ आणि सौम्य स्वभावाचे आहेत. आणि हेच त्यांचा ही प्रतिकार न करण्याची त्यांची ही म्हणजे ही जी त्यांची वृत्ती त्यांच्या आध्यात्मिक कल्याणाकरता घातक सिद्ध होणार आहे, त्याच्यावरती आघात करण्याकरता ही व्यवस्था भगवान श्रीरामकृष्ण करतात. आता दुसऱ्या बाजूला बघूया. हृष्टपृष्ठ बिलकुल सुदृढ शरीर वाले निरंजन महाराज, आणि ते पण कसे उग्र स्वभावाचे, हे सुद्धा एकदा बोटीने येत असतात दक्षिणेश्वरी. आणि त्याच बोटीमध्ये इतर काही जे लोक असतात ते भगवान श्रीरामकृष्णांच्या संदर्भात फार वाईट साईड बोलतात, नको ते बोलतात. हे ऐकल्यानंतर उग्र स्वभावाचे निरंजन महाराज इतके चिडतात. आणि आधी सांगितलं शरीर फार बलिष्ठ होतं, ते इतके चिडले की आत्ताच्या आत्ता ही सगळीच्या सगळी बोट मी बुडवतो गंगेमध्ये. आणि आपल्या दोन्ही बलिष्ठ बाहूंनी ती पूर्ण बोट हलवू लागले. आणि आता बस बोट बुडते की काय अशी स्थिती निर्माण झाली. सहप्रवासी जे इतर होते ते सगळे घाबरले. आता काही लोकांनी त्यांची भगवान श्रीरामकृष्णाची निंदा केली म्हणून संपूर्ण बोट बुडवायची का, पण ते ऐकायलाच तयार नाही, खूप चिडले होते. कसे बसे त्यांची समजूत घालण्यात आली, ते थोडे शांत झाले. आणि बोट जेव्हा दक्षिणेश्वरी पोहोचली, पुन्हा हीच घटना भगवान श्रीरामकृष्णांच्या कानी गेली की आज निरंजन असा वागला. तर भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना म्हणजे शिकवण दिली की अरे क्रोध हा चांडाळ असतो. क्रोध करणं काही असं क्रोध करून आणि इतक्या लोकांचा जीव घेणं हे काही योग्य झालं असतं. आणि लोक तर काय काय माझ्याबद्दल बोलत असतात, तर त्याला काय करणार, लोकांची तोंड बंद करू शकत नाही. असं म्हणून ते निरंजन महाराजांना क्रोध न करण्याकरता किंवा त्यांचा उग्र स्वभाव हे कमी करण्याकरता शिकवण देतात. आता पहा, एक्झॅक्टली दोन घटना घडल्या दोन शिष्यांच्या बाबतीत, पण भगवान श्रीरामकृष्णांची दोघांना शिकवण फार वेगळी आहे. का? कारण की त्यांची हीच सदिच्छा की दोघांची आध्यात्मिक प्रगती व्हावी. दोघांची आध्यात्मिक प्रगती व्हावी ही त्यांची इच्छा. म्हणून दोघांकरता जी काही त्यांनी आध्यात्मिक शिकवण दिली, ट्रीटमेंट दिली दोघांना, ही फार वेगळी आहे. तर यातून आपल्याला काय लक्षात येतं की पहा, गुरुचा महिमा काय आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपण ही चर्चा करत आहोत की कसे भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या शिष्याची जडणघडण कशी केली, प्रत्येकाच्या स्तरावरती पोहोचून. या योगीन महाराजांच्या जीवनातला अजून एक फार बोलका प्रसंग मला स्मरणात येत आहे की आपण आत्ताच चर्चा केली की ते फार मवाळ स्वभावाचे होते. एक दिवस भगवान श्रीरामकृष्णांच्या खोलीत त्यांना झुरळ सापडला आणि नेमके तिथे योगानंदजी महाराजच बसले होते. स्वभावाचे अत्यंत मृदू आणि सौम्य.
आणि त्यांच्यामध्ये असलेली जी एका प्रकारची कमकुवतपणा ते काढायचा होता. भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात त्या झुरळाला पकडून की जा रे, या झुरळाला बाहेर घेऊन जा आणि मारून टाक. त्यांना हे माहित होतं की योगीन महाराज या झुरळाला मारू शकणार नाही, आणि मुद्दाम ते त्यांना सांगतात. योगीन महाराज बाहेर जातात आणि बरोबर त्या झुरळाला सोडून देतात. आल्याबरोबर भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात, विचारतात की का रे, मारलं का त्या झुरळाला? तर योगीन महाराज म्हणजे सत्यच बोलणार ते सांगतात की नाही, मी त्याला सोडून दिलं. पुन्हा भगवान श्रीरामकृष्ण त्यांची खूप खबर घेतात आणि सांगतात की पहा, जसं मी सांगतो तसं कर, त्यातून तुझी आध्यात्मिक प्रगती होईल, नाहीतर अडचणीत येशील. असं का म्हणाले? कारण की त्यांच्यामध्ये असलेला जो एक अतिरिक्त मृदूपणा होता, सौम्यपणा होता, त्याच्यावरती त्यांना आघात करायचा होता. असो, तर जी आपण विषय निवडला आहे बंधू भगिनींनो, की भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या शिष्यांना कसं घडवलं, गुरूंची महिमा काय आहे, आणि विशेष करून भगवान श्रीरामकृष्ण तर हे अवतार होते. प्रत्येक शिष्याच्या स्तरावरती जाऊन आणि त्याच्याकरता काय योग्य आहे तेच देणार, जे अयोग्य आहे ते देणार नाहीत. स्वामी रामकृष्णानंदजी महाराज, त्यांच्या जीवनातला सुद्धा एक फार बोलका प्रसंग स्मरणात येत आहे. या घटनेतून आपल्याला एक सिद्धांत लक्षात येईल की जे काही योग्य असतं आपल्या आध्यात्मिक उन्नती करता, भगवान श्रीरामकृष्ण तेच देतील. जे आपल्या आध्यात्मिक उन्नती करता योग्य आहे तेच देतील, जे योग्य नाही ते देणार नाहीत. शशीभूषण चक्रवर्ती म्हणजेच आपले रामकृष्णानंदजी महाराज ठाकूरांच्या जवळ बसलेले आहेत. इतर भक्त पण बसलेले आहेत. इतर भक्तांपैकी एक भक्त म्हणतो ठाकूरांना की ठाकूर, तुमच्याकडे तर अमाप शक्ती आहे आध्यात्मिक. तुम्ही जर कोणाकडे कृपादृष्टीने बघितलं किंवा स्पर्श केल्याने सुद्धा त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतं. मग तुम्ही त्या शक्तीचा उपयोग आमच्यावरती करून आम्हाला मोक्ष का देत नाही? स्पष्टच आहे की त्या भक्ताला स्वतः काही करण्याची इच्छा नव्हती. म्हणजे मी एका बाजूला संसारचा आनंद घेईन आणि तुम्ही मला स्पर्श करा आणि त्यातून माझं कल्याण होऊन जाईल. हे पहा, हे काही आध्यात्मिक प्रगती नाही म्हणू शकत याला. आणि भगवान श्रीरामकृष्ण लागलीच उत्तर देतात की पहा, ही शक्ती माझ्यामध्ये खरंच आहे की एका स्पर्शाने मी तुमच्यापैकी प्रत्येकाला मोक्ष देऊ शकतो, पण ती मोक्ष सांभाळण्याची ताकद काय तुमच्यामध्ये आहे? ते तुम्ही सांभाळू शकाल का? असा उलटा प्रश्न उत्तरास्वरूप भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की मोक्ष मी तुम्हाला या क्षणी देऊ शकतो, पण ते सांभाळण्याची तुम्हाला तुमच्यामध्ये ताकद आहे का? आणि अर्थातच ती ताकद नव्हती. हे पहा, हा सिद्धांत फार महत्वाचा आहे बंधू भगिनींनो. आणि आपण बघतो की भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये खरंच अशी जवळपास 5 वेळा अशी घटना घडलेली आहे की त्यांनी भक्तांच्या हट्टापोटी त्यांना काहीतरी आध्यात्मिक अनुभव दिले, पण ते पचवू नाही शकले. त्यात सगळ्यात पहिलं येतं मथुरानाथ बिस्वास. खूप हट्ट करतात. भगवान श्रीरामकृष्ण त्यांना काहीतरी आध्यात्मिक अनुभव देतात, 2 दिवस सांभाळू शकत नाही आणि 3ऱ्या दिवशी रडत रडत येतात की बाबा हे सगळे अनुभव घ्या, नाही तर मला बिलकुल हे सगळं असह्य होत चाललंय. असं का म्हणाले? कारण की ती पात्रता नव्हती, योग्यता नव्हती. हृदयरामची तीच अवस्था. आणि काशीपूरमध्ये सुद्धा रामलाल दादा आणि त्रैलोक्यनाथ सान्याल यांची पण पात्रता नव्हती, पण यांना अनुभव दिले ठाकूरांनी त्यांच्या हट्टापोटी, पण हे सांभाळू शकले नाही. तर हा जो एक सिद्धांत की भगवान श्रीरामकृष्ण किंवा जे गुरु असतात, स्पिरिच्युअल मास्टर्स असतात, ते आपल्या शिष्याला तेच देतात जे त्याच्या आध्यात्मिक प्रगती करता खरोखर जे योग्य असतं, जे ज्याच्या प्रगती करण्यामध्ये त्याला सहाय्य असतं.
आता इथे ही चर्चा करत असताना बंधू भगिनींनो, एक प्रश्न तुमच्या मनात नक्की निर्माण झाला असेलच, आणि तर झाला म्हणजे झाला पाहिजेच, की ठीक आहे, आमची पात्रता नाहीये ते मोक्ष सांभाळण्याची, पण याचा अर्थ काय भगवान श्रीरामकृष्ण मला मोक्ष देणार नाही? हे पहा, असं नव्हे. आपल्याला भगवान श्रीरामकृष्ण आधी आपल्या सर्वांची पात्रता वाढवतील. लक्ष द्या बरं, काहीतरी फार महत्वपूर्ण एक मुद्दा मांडतोय मला असं वाटतंय. ठीक आहे, रामलाल दादा, हृदयराम, मथुरानाथ बिस्वास हे मोक्ष संभाळू शकले नाही, आणि आपण पण संभाळू शकणार नाही, आपल्याला माहिती आहे. पण याचा अर्थ काही आम्हाला काही मोक्ष येणार नाही का? किंवा आमच्यावरती कृपादृष्टी कोणत्या रूपाने भगवान श्रीरामकृष्ण करतील? तर आपली पात्रता वाढवून, मी रिपीट करतो, आपल्यावरती कृपा कशी करतील? तुमची माझी पात्रता ते वाढवतील. पात्रता वाढवून आपल्याला मोक्ष सांभाळण्याची पात्रता देतील, त्याच्यानंतर ते मोक्ष देतील. ही आहे कृपा भगवान श्रीरामकृष्णांची. आज तुझी पात्रता नाही, हरकत नाही, मी तुला मदत करतो, तुझी पात्रता वाढवतो, तुझ्या मनाची स्थिती वाढवतो, आणि त्यातून तू मोक्षाचा अधिकारी होशील, आणि अधिकारी झाल्यावर मोक्ष तुझ्या हातात येईलच. या संदर्भात एक उदाहरण फार बोलकं. भगवान श्रीरामकृष्णांकडे अनेक प्रकारचे भक्त यायचे. हे 16 शिष्य यांना या उदाहरणापुरतं बाजूला ठेवूया. काही शिष्य त्यांच्याकडे यायचे, म्हणजे काही युवक, त्यांच्यामध्ये भगवान श्रीरामकृष्ण बघायचे भक्ती खूप आहे, ईश्वराप्रती प्रेम आहे, पण मनामध्ये कठोरपणा नाहीये, मनामध्ये आवश्यक असलेलं त्याग आणि वैराग्य नाहीये, कुठेतरी संसाराप्रती अजून आकर्षण दिसतंय. तर अशा युवकांना काय भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांची तुच्छाई करून, त्यांची हेटाळणी करून त्याला काय पळून दिलं का? नव्हे, त्यांची पात्रता वाढवली, त्यांची पात्रता वाढवली, आणि त्यांच्या मनाची स्थिती त्यांनी भगवान श्रीरामकृष्णांनी उंचावली. कशी उंचावली? भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की अरे जा जा जा, या संसाराचा भोग घ्या. हे संसार कोणी बनवलाय? ईश्वरानेच बनवलाय. का बनवलाय? अरे भोगाकरताच बनवलेला आहे. पण जेव्हा तुम्ही या संसाराचा भोग भोगाल, तेव्हा लक्षात घ्या, जो आनंद तुम्हाला प्राप्त होत आहे तो तुमच्यामधून नव्हे, तो जगन्मातेकडून येत आहे. पहा, लक्ष द्या बरं, की या संसाराचा भोग घेताना जो आनंद तुम्हाला प्राप्त होईल, जे सुख तुम्हाला प्राप्त होईल, ते तुमच्यामधून नाही, ते जगन्मातेकडून येत आहे, हे लक्षात घ्या. आणि जीवनाच्या प्रत्येक त्या भोगामध्ये जगन्मातेला विसरू नका, आणि खुशाल तुम्ही या संसाराला भोगा. त्यात काही हरकत नाहीये. का? कारण की जगन्मातेनीच या संसाराला बनवलेलं आहे. आता तुम्ही एक विचार करा, थोडंसं आपण सायकोलॉजिकल अनालिसिस करूया. एखादी व्यक्ती, त्याला डोसा आवडतो किंवा अन्य कोणते भोग आवडतात, आणि ते करत असताना, ईश्वराचं स्मरण करत असताना तो भोग भोगू शकेल का? हे स्पष्ट आहे बंधू भगिनींनो, की का तर जीवनात भोग भोगू शकतो किंवा ईश्वराचं स्मरण करू शकतो. एकाच वेळी दोन्ही गोष्ट होऊ शकत नाही. म्हणून भगवान श्रीरामकृष्ण काय म्हणतात, की सर्व जबाबदारी माझी. पहा, भगवान श्रीरामकृष्णांनी अनेक पानोपानी वचनामृतच्या कामिनी कांचन त्याग म्हटलंय. पण काही भक्तांना त्यांनी म्हटलंय की सगळी जबाबदारी माझी, संसार भोगा, काही हरकत नाही, पण संसार भोगत असताना जे सुख मिळेल ते जगन्मातेकडनं येत आहे, हे लक्षात ठेवा. आता जर ईश्वराचं चिंतन केल्याने आपलं मन कधी पण भोगाकडे जाऊ शकतं का? बंधू भगिनींनो, सायकोलॉजिकल अनालिसिस केल्यानंतर एकच गोष्ट लक्षात येते, नेहमी लक्षात ठेवा, की हे भोग म्हणजे काय? कोणत्याही प्रकारचे. बरं, तो एक फक्त कुतूहलता असते. एकदा ती कुतूहलता समाप्त झाली की त्या विषयाप्रती आपलं मनच जात नाही. कल्पना करा की एखाद्या मुलाने आपल्या जीवनात कधी डोसा खाल्लाच नाही,
आणि त्याचे मित्र सगळे सांगतात की अरे डोसा असा असतो, डोसा त्याच्यामध्ये चांगली तो मसाला असतो, चटणी असते, सांबार असतं, अमुक असतं, धमुक असतं. खूप वर्णना केली. त्याच्या मनामध्ये खूप एक्साइटमेंट निर्माण झाली आणि खूप त्या डोस्याप्रती एक आकर्षण निर्माण झालं. पण हे आकर्षण केव्हापर्यंत निर्माण राहील, या भोगाची इच्छा केव्हापर्यंत निर्माण राहील, जोपर्यंत तो डोसा खात नाही. 2, 4, 6, 8 डोसे खाल्ले, अरे याचंच नाव डोसा आहे का, जाऊ द्या. हे पूर्ण एकदम सायकोलॉजिकल अनालिसिस आहे. आणि या गोष्टीला भगवान श्रीरामकृष्ण खूप चांगल्या पद्धतीने ओळखायचे. म्हणून ते काही भक्तांना, निवडक भक्तांना सांगायचे की अरे संसार भोगा, हरकत नाही, पण तो आनंद, ते सुख जगन्मातेकडनं येत आहे आणि भोग भोगताना नेहमी जगन्मातेचं स्मरण ठेवा. तर आता जगन्मातेचं स्मरण ठेवता ठेवता कोणीही संसार भोगू शकत नाही. तर पहा, जी व्यक्ती थोडे कमकुवत होते, जे साधक थोडे कमकुवत होते, अशा पद्धतीने भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांच्या मनामध्ये असलेली ती भोगाप्रतीची थोडीशी कुतूहलता, थोडीशी जी कुतूहलता होती, कुठेतरी एक खेच होती मागे, ती सोडली आणि त्या भक्ताची, त्या साधकाची पुढे तीव्र ती कुतूहलता समाप्त झाली, भोगाची इच्छा समाप्त झाली. त्या भक्ताची इच्छा पुढे एकदम इतकी तीव्र होते ईश्वरप्राप्तीची की तो सगळे संसार सोडून ईश्वराकडे जातो. आणि याला म्हणतात बंधू भगिनींनो भगवान श्रीरामकृष्ण. दिस इज भगवान श्रीरामकृष्ण, की प्रत्येकाची पात्रता ओळखली त्यांनी. जे त्याग आणि वैराग्याचे धडे, स्ट्रॉंग डोज त्यांनी 16 शिष्यांना दिले, त्याच पद्धतीचे इतर लोकांना सुद्धा दिले. पण जेव्हा त्यांना हे लक्षात येत आहे की ही व्यक्ती चांगली आहे पण कदाचित इथपर्यंत नाही पोहोचू शकणार, तर त्याच्याकरता हा त्यांनी एक ज्याला म्हणतो की मधला मार्ग त्यांनी सुचवला. आणि या संदर्भात एक फारच ज्वलंत उदाहरण सुद्धा देऊ इच्छितो गिरीशचंद्र घोषांचं. गिरीशचंद्र घोष भगवान श्रीरामकृष्णांकडे त्यांनी नुकतंच येणं सुरू केलेलं आहे, पण त्यांच्या सवयी बदलत नाहीये. आणि सवय बदलत नाहीये. एक दिवशी आपल्या 2 मित्रांच्या सकट ते रात्री खूप चांगली मद्यप्राशन करतात, झोपतात जबरदस्त आणि एका वाईट ठिकाणी जातात. आता वाईट ठिकाणी गेल्यानंतर त्या वाईट घराचे जे दार ठोठावतात आणि त्या क्षणी त्यांना कोण जाणे कशाला भगवान श्रीरामकृष्णांची आठवण होते. आणि भगवान श्रीरामकृष्णांची आठवण होते ते आपल्या मित्रांना सांगतात. रात्रीचे 11 वाजलेले आहेत. पहा, जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण काय म्हणाले होते की जेव्हा तुम्ही भोग भोगाल तेव्हा फक्त एकदा ईश्वराचं स्मरण करा किंवा माझं स्मरण करा. आणि समहाऊ गिरीश घोषांच्या त्या स्मरणात ठाकूर येतात आणि आपल्या ते 2 मित्रांना प्रस्ताव देतात की चला यावेळेस काय आपण ठाकूरांना भेटायला जायचं का. आश्चर्य की ते दोन्ही मित्र सुद्धा हो म्हणतात. आणि रात्रीच्या 11 वाजता हे त्या वाईट घरातून पाऊल मागे घेतात, कुठून तरी एक घोडागाडी पकडतात आणि थेट दक्षिणेश्वरी जाऊन पोहोचतात. आणि आश्चर्य काय की तिथे भगवान श्रीरामकृष्ण जागी आहेत. आणि गिरीश घोषना बघितल्यानंतर अरे ये ये गिरीश, आणि आनंदाने त्यांचं स्वागत करतात. आणि एवढंच नव्हे, गिरीशचंद्र घोषांचा दोन्ही हात आपल्या हातात घेतात आणि काली कीर्तन गात गात नृत्य करतात. अशा वेळेस गिरीशचंद्र घोषांच्या मनामध्ये एक विचार जो की आपल्या साहित्यामध्ये नोंदवलेला आहे की मी इतका नीचातला नीच, या अवस्थेमध्ये माझ्या घरच्या लोकांनी, माझ्या बायकोनी जर मला बघितलं ती सुद्धा माझी घृणा करेल. पण ही व्यक्ती कोण आहे की अशा स्थितीमध्ये सुद्धा मला इतकं प्रेम करते, इतकं मला प्रेम करते आणि रात्रीच्या 11 वाजता बिलकुल आनंदाने माझं स्वागत करत आहे. नक्कीच हे कोणी सामान्य व्यक्ती नव्हे. फक्त एवढा विचार चाटून जातो बंधू भगिनींनो. आणि हे घटना तुमच्यापुढे मांडण्याचा मागचा उद्दिष्ट काय. भगवान श्रीरामकृष्णांच्या चरणी आल्यानंतर गिरीशचंद्र घोषला भगवान श्रीरामकृष्णांनी कधी पण तू वाईट सवयी सोड, तू
मद्यप्राशन करू नकोस वगैरे अशा सूचना कधी दिल्या नाहीत. अँड दॅट इज श्रीरामकृष्ण. हे आहे गुरु. भगवान श्रीरामकृष्णांनी सूचना दिल्या पण त्यांनी मोडतोड नाही केली. आता तू माझा शिष्य झालेला आहे, तुला नीट वागावं लागेल, समाजात माझं प्रेस्टीज आहे, तू असं वाईट ठिकाणी जायचं नाही, दारू प्यायचे नाही, थिएटर करायचं नाही, असं करायचं नाही, बिलकुल बिलकुल शहाण्या माणसासारखं मंदिरात जायचं आणि घरी परत यायचं बस, वगैरे वगैरे अशा कोणत्याही सूचना कधीही भगवान श्रीरामकृष्णांनी गिरीशचंद्र घोषला दिल्या नाही. आणि बंधू भगिनींनो, भगवान श्रीरामकृष्णांनी या गिरीशचंद्र घोषांना इतकं प्रेम दिलं की गिरीशचंद्र घोष स्वतः म्हणतात की आजपर्यंत मी जितक्या म्हणजे बाटल्या ग्रहण म्हणजे प्यायलो आहेत त्या बाटल्या एकावरती एक ठेवल्या तर हिमालयापेक्षा त्याची उंची जास्त होईल, असे स्वतः म्हणणारे गिरीशचंद्र घोष बंधू भगिनींनो, आपल्या आयुष्याच्या शेवटच्या 15 वर्षामध्ये त्यांनी एक थेंब सुद्धा मद्यप्राशन केला नाही. मी रिपीट करतो, जे इतके मद्यप्राशन करायचे गिरीश घोष, पण भगवान श्रीरामकृष्णांच्या प्रेमामुळे, त्यांच्या सानिध्यात आल्यामुळे आणि ठाकूरांनी त्यांना कधी म्हटलं नाही की तू मद्यप्राशन करू नको, तू वाईट ठिकाणी जाऊ नकोस. पण हे इतके चांगले झाले की शेवटचे 15 वर्ष 15 त्यांनी मद्याचा एक थेंब सुद्धा ग्रहण केला नाही. हे काय आहे? हे याला म्हणतात की विधेयात्मक विधी त्यांनी त्यांच्या सूचनांनी कधी पण काही मोडतोड झालेली नाही. एखाद्या ट्रॅफिक पोलीस सारखं त्यांनी कधी असं करू, यहां मत जाओ वहां मत जाओ ऐसा मत करो अशा सूचना नाही दिल्या. प्रत्येकाच्या स्तरावरती गेले, त्याची मनाची जडणघडण समजली, त्याची पार्श्वभूमी समजली. आणि बंधू भगिनींनो, हेच काम आहे गुरूंचं. आणि आपण जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांच्या चरित्राला बघतो, त्यांच्या चारित्र्याला बघतो, त्यांच्या म्हणजे त्यांनी घडवलेल्या शिष्यांकडे बघतो, त्यातून लक्षात येतं की काय एक महत् आणि अद्भुत त्यांची शिष्यांना घडवण्याची त्यांची ही विधी होती. आणि हे शिष्य घडवत असताना बंधू भगिनींनो लक्षात घ्या, हे इतकं सोपं नसतं. कारण की सातत्याने जेव्हा आपण बरोबर राहतो तर काय घडत असतं, सातत्याने की काही ना काही शिष्यांकडनं काही ना काही प्रतिक्रिया ही येणारच. जरी भगवान श्रीरामकृष्ण फार सूचना नाही द्यायचे, फार काय जवळपास द्यायचेच नाही, पण तरी सुद्धा त्यांच्या व्यवहारावरून, त्यांच्या वागणुकीवर कधी ना कधी असं व्हायचं की त्या शिष्यांना आवडायचं नाही. आणि त्याच्यावरती ते आक्षेप घ्यायचे की तुम्ही असं करता, आणि तुम्ही असं करता म्हणजे तुमची अपेक्षा ही असते की आम्ही तसं करावं, आम्ही तसं का करावं. आणि याला घेऊन एक खूप हुज्जत त्यांचे सर्वात लाडके शिष्य स्वामीजी एक अत्यंत त्यांच्याशी खूप वादविवाद करायचे. आणि ते वादविवाद कधी कधी इतक्या टोकाला जायचं की अनेकदा कळत न कळत ठाकूरांचा अपमान सुद्धा व्हायचा, पण ठाकूर त्या गोष्टीला कधी ग्राह्य नाही धरायचे. हे पहा, हे सगळे एक महान गुरु, ग्रेट स्पिरिच्युअल मास्टरचे सगळे लक्षण आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वामीजींनी भगवान श्रीरामकृष्णांना फार सहज स्वीकार केलेलं नव्हतं. आणि ते काही त्यांचे जे काही तर्क करायचे ते अहंकारापोटी नाही, स्वामीजींची जिज्ञासाच तशी होती. आणि विशेष करून ती एक दैवीय लीला होती. का? कारण की स्वामीजींना ठाकूरांनी एक ज्याला म्हणतो की वर्ल्ड टीचर, जगाला शिकवणारा एक नेता असं घडवायचं होतं. आणि कदाचित ती त्यांची लीलेचा भाग होता. ब्राह्म समाजाच्या संस्कारांमुळे काय व्हायचं बंधू भगिनींनो, की एकतर हे अद्वैती होते आणि भगवान श्रीरामकृष्णांना सारखे सारखे दर्शन घडायचे आणि ते जगन्मातेशी संवाद करायचे. तर इतकी खिल्ली उडवायचे स्वामीजी, म्हणे हे सगळे तुझे मनाचे मांडे आहेत म्हणे. दुसरे लोक इम्प्रेस होत असतील, मी बिलकुल इम्प्रेस होणार नाही. पण याच्यावरती कोणतीही प्रतिक्रिया ठाकूर द्यायचे नाही. फक्त ठाकूरांनी एकदा प्रतिक्रिया दिली आहे, जेव्हा स्वामीजींनी जगन्मातेबद्दल काहीतरी एक वेगळे काहीतरी उद्गार काढले होते. तेव्हा म्हटलं होतं की माझ्या आईबद्दल काही बोलायचं नाही बरं.
तो एकच प्रसंग आहे. बाकी भगवान श्रीरामकृष्णांचा वैयक्तिक अपमान एका अर्थाने म्हणजे तो काही जाणून केला नव्हता, ती त्यांची जिज्ञासा स्पृहा होती. त्यापोटी त्यांनी इतकं एक मूर्तीपूजाला मानत नव्हते, शक्तीला मानत नव्हते. पहा इथे या सगळ्या ग्रेट स्पिरिच्युअल मास्टर्सचे एक लक्षात येते. बंधू भगिनींनो, 1881 साली प्रथम भेट होते स्वामी विवेकानंदांची म्हणजे नरेंद्रनाथ दत्तांची आणि स्वामी आपल्या भगवान श्रीरामकृष्णांची. आणि जवळपास 1884 म्हणजे 3 वर्ष तब्बल हा संघर्ष सुरू असतो. शक्तीला मानायचं की नाही मानायचं, मूर्तीपूजेला मानायचं की नाही मानायचं. पण भगवान श्रीरामकृष्णांनी आपले विचार, आपले अनुभव, अरे साक्षात अलौकिक प्रत्येकानं दिसतीये जगन्माता, त्यांची बोलतीये आणि तू ऐकत कसा नाही माझं, असे उद्गार ठाकूरांच्या मुखातून कधी नाही आले. भगवान श्रीरामकृष्णांनी धैर्यपूर्वक ते 3 वर्ष वाट बघितली. नरेंद्रचं मन पालटेल, नरेंद्र शक्तीला मानेल. आणि मग ती घटना लक्षातच आहे आपल्याला की त्यांचे वडील कसे अकाली मृत्यू पावतात, पूर्ण परिवारावरती खूप संकट येतात आणि मग नरेंद्रनाथ शक्तीला मानतात. ही घटना आपल्याला माहिती आहे, त्याच्या तपशिलात आज मी जात नाही. पण म्हणजे मी मुद्दाम काय सगळं सांगितलं की एका गुरुला फक्त अपमानच सहन करावा लागतो असं नाही. एक दीर्घ काळपर्यंत त्याच्या मनाची तयारी होईपर्यंत विशेष करून त्यांनी वाट बघितली. 3 वर्ष तो सतत संघर्ष भगवान श्रीरामकृष्ण आणि स्वामी विवेकानंदांच्या मध्ये सतत सुरू होता. प्रत्येक वेळेस नरेंद्रनाथ काहीतरी खिल्ली उडवतील, काहीतरी म्हणजे टीका टिप्पणी करतील, पण त्याची कोणतीही प्रतिक्रिया भगवान श्रीरामकृष्ण देत नाही. आणि ही गुरूंची महिमा आहे, ही गुरूंची शक्ती आहे. हे ज्याला म्हणतात गुरूंचं निस्वार्थ प्रेम, की त्यातून जर त्यांनी ते निस्वार्थ प्रेम दिलं नसतं तर आज आम्हाला स्वामीजी भेटलेच नसते. ज्या रूपात आम्ही स्वामीजींना आज बघत आहोत की त्यांच्या मनातले सगळे डाऊट्स पूर्ण नाहीश झालेले आहेत. असे स्वामी विवेकानंद की जे ठाकूरांच्या वाणीला बिलकुल कंठरवाने संपूर्ण जगामध्ये पसरवत आहे, ते तेजस्वी रूप त्यांचं जर भगवान श्रीरामकृष्णांनी तसं घडवलं नसतं, जर भगवान श्रीरामकृष्णांनी ते सगळं त्रास सहन केला नसता, तो धैर्य दाखवलं नसतं, तर जे स्वामीजींचं रूप आज आम्हाला बघायला मिळतंय कदाचित ते बघायला मिळालं नसतं. याला म्हणतात गुरुची शक्ती, याला म्हणतात गुरूंची महिमा, याला म्हणतात गुरूंची ताकद. त्यातून कसे एक स्वामी विवेकानंद तयार होतात. एक फार भावनिक प्रसंग माझ्या स्मरणात येत आहे. हे जेव्हा न भूतो न भविष्यती असे हे गुरु आणि शिष्य, भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडलेला आहे. स्वामी विवेकानंद निघालेत भारताच्या परिक्रमेवरती आणि परिक्रमा करता करता पोहोचतात ते कुठे, तर वाराणसीला. वाराणसीच्या जवळच पवारी बाबांचं एक स्थान, आणि ते फार मोठे एक योगी आहेत अशी बातमी स्वामीजींना मिळते. त्यांच्या दर्शनाची इच्छा मनामध्ये येते आणि ते जातात आणि ते बघतात की हे तर फार पोहोचलेले योगी आहेत आणि त्यांच्याशी संपर्क होतो. आणि त्या संवादामध्ये कोण जाणे स्वामीजींना वाटतं की यांच्याकडून मला काहीतरी घेण्यासारखं आहे. आणि त्यांच्या मनामध्ये इथपर्यंत विचार येतो की मी ठाकूरांना सोडून देईन. घटना थोडीशी मनाला लागणारी, बरं धीर देऊन ऐका. स्वामीजींच्या मनामध्ये हे आलं की मी यांच्याकडनं काहीतरी शिकीन. आणि म्हणजे एका अर्थाने जर मी स्वीकार केलं, म्हणजे स्वामीजींनी जर स्वीकार केलं पवारी बाबांना, म्हणजेच काय ठाकूरांना सोडण्यासारखं झालं की ते त्यांच्याशी संवाद सारखा सारखा होत आहे आणि स्वामीजी खूप इम्प्रेस होत आहेत. आणि मनामध्ये हाच विचार की मी यांच्याकडनं पुन्हा दीक्षा घेतो. 21 दिवस पहा, त्याला म्हणतो ना की गुरूंना किती सहन करावं लागतं, अवतारांना किती सहन करावं लागतं. स्वामी विवेकानंद, नरेंद्रनाथ दत्त जो सगळ्यात लाडका शिष्य, तो हा विचार करतोय की आता मी यांच्याकडे दीक्षा घेईन पवारी बाबाकडनं. 21 दिवस त्या काशीच्या जवळच्या ते छोट्याशा गावामध्ये राहत असताना ठाकूर रात्री स्वप्नामध्ये स्वामीजींच्या उशीच्या जवळ उभे आहेत आणि पाणावलेले डोळे आहेत की नरेंद्र काय करतोय हा. लक्षात घ्या काय स्थिती असेल, काय
पेन्स ते असतील. पण स्वामीजींच्या क्षमा करा, ठाकूरांच्या मुखातून काही असं निघत नाहीये की तू तसं करू नकोस. आणि स्वामीजींच्या मनात सुद्धा सतत द्वंद्व सुरू आहे की मी काय करून काय नाही. इच्छा होऊन राहिली की यांच्याकडे दीक्षा घेऊ, पण इकडे पुन्हा बघतात आहे की ठाकूर उभे आहेत पाणावलेले डोळे घेऊन, आणि पुन्हा सांगतो 1 नाही 2 नाही 21 दिवस ही घटना घडलेली आहे. पण 21 दिवस झाल्यानंतर आणि त्यांची ते संवाद झाल्यानंतर स्वामी विवेकानंदांना हे लक्षात येतं की अरे हे जे पवारी बाबा ज्यांना ते फार उच्च कोटीचे एक साधक समजत होते आत्तापर्यंत, म्हणजे त्यांच्याकडनं ते काहीतरी घेत होते, पण त्यांच्या लक्षात आलं की आता हेच माझ्याकडनं म्हणजे स्वामीजीकडनं काहीतरी घेत आहेत. त्यांची ती शंका दूर होते आणि त्यांच्या मनातून तो दीक्षा वगैरे घेण्याचा विचार कायमचा नाहीसा होतो. आणि आपण काय ही दुष्टता करून बसलेलो आहोत, काय करून बसलेलो आहोत, आपल्या मनात हा विचार आलाच कसा, जेव्हा स्वामी विवेकानंदांच्या मनात हा विचार येतो. ते एक फार सुंदर कविता लिहितात ठाकूरांच्या स्तुतीमध्ये. ती कविता मी आज घेऊन आलेलो आहे आणि कविता फार लांब लचक बंधू भगिनींनो, पण त्याचे 2 पॅराग्राफ वाचतो. बिलकुल ज्याला म्हणतं की हृदय द्रवित होऊन जातं की खरंच या अवतारांना किती सहन करावं लागतं. अरे सगळ्यात लाडका शिष्य आणि तो विचार करतोय. तर काय म्हणजे ती कविता जी आहे, अ सॉन्ग आय सिंग फॉर यू अशी ती कविता आहे. अ सॉन्ग आय सिंग फॉर दी अशी ती कविता आहे. ते मराठी ट्रान्सलेशन आहे आणि मी फक्त 2 पॅराग्राफ वाचतो. एक्झॅक्टली ही घटना म्हणजे, आणि ही कविता त्यांनी लिहिली केव्हा, जेव्हा ही घटना घडली होती तेव्हाच, की मी हे काय करून बसलेलो आहे. त्याच्या पश्चाताप रूपी त्यांनी ती कविता लिहिलेली आहे. 8वा पॅराग्राफ मी वाचतो. पळू इच्छितो दूर तू ते त्यजून, उषाशी निशाकाली वाणी विहीन, उभा राहसी नेत्र पाणावलेले, तुझे माझिया आननी लागलेले. एक्झॅक्ट डिस्क्रिप्शन आहे की पळू इच्छितो दूर तू ते त्यजून, की तुला त्यजून हे रामकृष्ण हे ठाकूर तुला त्यजून मी दूर पळू इच्छितो. बरोबर, पण काय होतं, उषाशी निशा काली वाणी विहीन, तुम्ही शांतपणे उभे आहात रोज 21 दिवस माझ्या उशेची जवळ, आणि ते पण कसे, उभा राहसी नेत्र पाणावलेले, डोळ्यात पाणी आहे पण मुखातून असं करू नको हे शब्द नाही आहेत. तुझे माझिया आननी लागलेले, त्वरेने फिरे भाव पाया धरितो. फार वंडरफुल लाईन्स आहेत की जेव्हा मी भानावरती येतो 21 दिवसानंतर तेव्हा मी तुझे पाय धरतो. त्वरेने फिरे भाव पाया धरितो, परी मी क्षमा याचना ना करीतो. म्हणजे स्वामीजी पाय धरतात आहे ठाकूरांचे, पण क्षमा याचना नाही करत आहे. ठाकूर चुकलं हो, आपली सगळी दुष्टता स्वीकार करतात इथे स्वामीजी. परी मी क्षमा याचना ना करीतो, तुला रोष येईच ना बाळ मी तो. म्हणजे मी इतकं सगळं करतोय तरी तुला रोष येत नाही, तू काहीच बोलत नाही, तू रुसत नाही, रागवत नाही, क्रोध करत नाही, द्वेष करत नाही, मत्सर करत नाही. दिस इज श्रीरामकृष्ण अवतार आणि गुरु. आपल्या सर्वात लाडका शिष्य असा वागतोय, पण तरी सुद्धा मनात इतका पण रोष नाहीये. तुला रोष येईच ना बाळ मी तो, तुझा कोण औदत्य साहे दुजातो. माझे हे औदत्य जे आहे, हा माझा दुष्टता, ही अजून तुझ्याशिवाय कोण सहन करणार ठाकूर, तुम्हीच सहन करणार. स्वामी विवेकानंद इतक्या सहज तयार होत नाही बरं. आपल्याला त्यांचा तो तेजस्वी रूप, त्यांची ती तेजस्वी वाणी, त्यांचा तो सगळं ब्राईट अँड ब्रिलियंट, हे 2 शब्द वापरतो मी, बरोबर, शब्द बरोबर वापरले. स्वामीजीचं सगळंच ब्राईट आहे एकदम आणि ब्रिलियंट आहे आणि उघड आहे, पण त्याच्या मागे काय आहे, त्याच्या मागे हे सर्व दडलेलं आहे. आणि हे स्पिरिच्युअल मास्टर्स फक्त ठाकूरांबद्दलच नव्हे, तर मला घटना लक्षात येते ख्रिस्तांची. त्यांचा सुद्धा लाडका शिष्य पीटर, त्यांनी सुद्धा अशीच दुष्टता ख्रिस्तांबरोबर केली होती. विषयांतर होईल, पण फक्त उदाहरण एकदम सारखं आहे. ज्या पीटरच्या बद्दल ख्रिस्तांनी सांगितलं होतं की अपॉन दिस रॉक आय विल
बिल्ट माय टेम्पल, त्याच पीटरनी त्यांना धोका दिला होता. पण तरी ख्रिस्तांच्या मनामध्ये इतका पण रोष कधी आला नाही. आणि याला म्हणतात स्पिरिच्युअल मास्टर्स, याला म्हणतात गुरु. हे पहा, आपल्याला सेंट पीटर सुद्धा जगातले खूप मोठे एक आध्यात्मिक नेते होऊन गेलेत. स्वामीजींचा तर प्रश्नच नाही. पण स्वामीजींना घडवण्याच्या मागे भगवान श्रीरामकृष्णांनी काय काय सहन केलेलं आहे. एक प्रश्न नक्की तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो की स्वामीजी असं का वागले. कारण की तशी बुद्धी ठाकूरांनीच दिली. का? कारण की नरेंद्रनाथ स्वामी विवेकानंद यांना जगापुढे त्यांना म्हणजे या जगाने त्यांना कुठूनही वाजवून बघून घ्यायचं, तरी तो नाणा बिलकुल ठणठणीत निघेल असं तयार त्यांना करायचं होतं. म्हणून ठाकूरांनी हे सगळी लीला घडवून स्वतः सहन केलेलं आहे असं मला कुठेतरी वाटतं. कदाचित माझ्या या विचारांशी तुम्ही सहमत असाल की नसाल मला माहीत नाही, पण हे सगळ्यांनी घडवून आणलंय. पण जेव्हा आपलाच शिष्य, प्रिय शिष्य आपल्याला नाकारतो ना, याच्यासारखं दुःख या जगात दुसरं काही नसतं. असो, आपण चर्चा करत आहोत की कसं भगवान श्रीराम, हे नरेंद्रनाथ दत्त, स्वामी विवेकानंद आणि भगवान श्रीरामकृष्ण, हे शिष्य आणि गुरु, ही जोडी इतकी अद्भुत आहे न भूतो न भविष्यती. यांच्या प्रत्येक वाक्यांवरती, यांच्या प्रत्येक शिकवणी, यांच्या संवादावरती जितकं चिंतन आपण करू ना, तितकं आपलं कल्याण आहे. जितकं चिंतन करू तितकं आपलं कल्याण आहे. एक दोन घटना अजून घेऊन मग तिथे थांबूया, वेळ होत आलेली आहे. आपण चर्चा केली बंधू भगिनींनो की प्रत्येक शिष्याच्या मनाची जडणघडण हे लक्षात घेऊन भगवान श्रीरामकृष्ण त्याला त्या प्रकारची शिकवण द्यायचे. उपेंद्रनाथ मुखोपाध्याय नावाचे एक मुलगा हा भगवान श्रीरामकृष्णांकडे यायचा, अत्यंत गरीब, आणि तो येऊन बसायचा आणि काही बोलायचा नाही. आणि भगवान श्रीरामकृष्ण सुद्धा त्याच्याशी काहीही बोलायचे नाही. का? भगवान श्रीरामकृष्णांना हे माहित होतं की हा मुलगा रोज कशा करता इथे येतो, तो अत्यंत गरीब आहे, आणि हे काहीतरी कृपा करतील तर माझी काहीतरी आर्थिक उन्नती होईल. आणि भगवान श्रीरामकृष्णांना त्या कामिनी कांचन त्याग हा त्यांचा जीवनाचा सूत्र होता. आता काय करायचं? आणि म्हणून भगवान श्रीरामकृष्ण त्याला जाणून बुजून त्याला अवॉइड करायचे, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे पूर्णपणे. असे अनेक दिवस गेले. एक दिवस भगवान श्रीरामकृष्ण त्याच्याशी संवाद साधला आणि त्या माणसाने सुद्धा स्पष्टपणे त्यांना सांगितलं. आता पहा, साधारण म्हणजे जे साधक यायचे, प्रत्येकाला कामिनी कांचन त्याग हा धडा शिकवणारे भगवान श्रीरामकृष्ण याला काय म्हणतात की ठीक आहे, एखाद दिवस तू काही माझ्याकरता घेऊन ये खायला बघू. एवढंच नव्हे तर काशीपूरला जेव्हा 1 जानेवारी 1886 रोजी भगवान श्रीरामकृष्ण कल्पतरू झाले होते, जेव्हा सगळ्यांनी आध्यात्मिक उन्नतीची मागणी केली, आणि जेव्हा हा उपेंद्रनाथ त्यांच्या समोर आला, त्याला विचारलं की सांग तुला काय पाहिजे, तिथे सुद्धा यांनी म्हटलं होतं मला पैसा पाहिजे. ठाकूर म्हणाले मिळेल. पण लक्षात घ्या, या गोष्टी कथा ही घटना मी सांगत नाहीये. आपण चर्चा केली की भगवान श्रीरामकृष्ण कसं एखाद्या आपल्या शिष्याला त्याचा आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग कसा प्रशस्त करतात. उपेंद्रनाथ मुखोपाध्यायाला परिवर्तित जीवनामध्ये भरपूर पैसा मिळाला, त्याने एक प्रेस स्थापित केली. पण काही वर्षामध्येच त्याला हे लक्षात आलं की पैशाने सुख घेता येत नाही. आणि एवढंच नव्हे तर तो जे काही पैसा कमवला, तो सगळाच्या सगळा पैसा रामकृष्ण संघाचे साधू आणि रामकृष्ण संघाचे कार्यकर्ता त्यांनी संपूर्णपणे बिलकुल त्याला सहर्षाने देऊन टाकलं. म्हटलं ना की जगातला कोणताही भोग जो असतो ना, त्याची कुतूहलता संपली. इट इज अ ग्रेट सायकोलॉजिकल फॅक्ट. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत फक्त उत्सुकता असते, मिळाला की ती उत्सुकता गेली. आणि उपेंद्रनाथ मुखोपाध्याय आणि त्याची बायको भवतारिणी
ही भवतारिणी सुद्धा भगवान श्रीरामकृष्णांकडे लहानपणी यायची. भभी तिचं नाव, ठाकूर त्याला प्रेमाने भभी म्हणायचे. तिच्याशी तिचं लग्न लावून देतात आणि खूप पैसा कमवतात. पण आपल्या आयुष्याच्या शेवटी हे दोघं संपूर्णपणे संन्यस्त जीवन जगतात. ही भवतारिणी तर रोज रात्री स्मशानात जाऊन जप ध्यान करायची. हे पहा, त्यांच्या आध्यात्मिक उन्नती करता तो थोडासा पैसा जो मध्ये आला ना, तो आवश्यक होता. तो आवश्यक होता आणि म्हणून भगवान श्रीरामकृष्णांनी तशी ती व्यवस्था करून दिली. म्हणण्याचा अर्थ काय, प्रत्येकाच्या मनाची जडणघडण हे लक्षात घेऊन तसेच भगवान श्रीरामकृष्ण तशी ती व्यवस्था करायचे आणि त्यातून त्या शिष्यांची इतकी जबरदस्त प्रगती सतत सतत व्हायची. तर आपल्याला हे लक्षात येतं की हे जे स्पिरिच्युअल मास्टर्स असतात, आज आपण चर्चा करत आहोत भगवान श्रीरामकृष्णांची, पण आपण जर बघितलं खोलवर अध्ययन केलं तर माताजींच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला असेच अनेक प्रसंग मिळतील. स्वामीजींच्या जीवनामध्ये आणि इतर संतांच्या जीवनामध्ये सुद्धा हेच आपल्याला लक्षात येईल की यांनी आपल्या शिष्यांना घडवण्याकरता कसं, किती ज्याला म्हणतो की कष्ट सहन करून, किती त्रास सहन करून, किती अपमान सहन करून, हे करून सुद्धा आपल्या शिष्यांना कधी पण सोडलं नाही. आणि त्यांची उन्नती कशी होईल याच्याकडे त्यांच्याकडे खूप त्यांचं ज्याला म्हणतो की सतत त्यांचं एक लक्ष असायचं. एक शेवटचा मुद्दा तिथे थांबूया की भगवान श्रीरामकृष्णांना कधी पण एककल्लीपणा मुळीच आवडायचा नाही. त्यांच्याकडे आलेले प्रत्येक शिष्य जे असायचे बंधू भगिनींनो, प्रत्येक शिष्य तो एक भाव घेऊन त्यांच्याकडे यायचे. त्याच भावाला धरून भगवान श्रीरामकृष्णांनी त्या विशिष्ट साधकाची टोकावर त्याची उन्नती होईल असं करून दिलं. पण त्याच्यानंतर त्याची चौफेर आध्यात्मिक उन्नती होईल याची सुद्धा त्यांनी काळजी घेतली. आणि याचं एकच उदाहरण तुमच्या पुढे मी मांडू इच्छितो, स्वामी शिवानंदजी महाराज आणि स्वामी ब्रह्मानंदजी महाराज. स्वामी शिवानंदजी महाराज शिवाच्या अंशातून त्यांचा जन्म झालेला आणि त्यांना नेहमी अद्वैत भाव खूप आवडायचा. ठाकुरांकडे यायच्या आधी सुद्धा ते म्हणायचे की मला अनुभव होतो की या जगाचं अस्तित्व नाहीये, हे जग भासमान आहे. इतकी त्यांची प्रगल्भता, इतकी त्यांची उन्नती ठाकुरांच्या जवळ यायच्या आधी सुद्धा होती. ठाकुरांकडे आल्यानंतर त्यांचा तो अद्वैत भाव तो अजून तीव्र होत गेला आणि त्यांनी त्या अद्वैत भावाचं टोक गाठलं. पण इथेच भगवान श्रीरामकृष्ण त्यांना थांबवलं नाही. अरे भक्तीमध्ये किती रस आहे, भक्तीमध्ये किती आनंद आहे हे त्यांना शिकवून बंधू भगिनींनो, आपल्या जीवनाच्या शेवटी जे फार क्वचित मंदिरात जाणारे शिवानंदजी महाराज, या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, त्या मंदिरात जा. आपल्यापैकी बेलूर मठामध्ये त्यांची खोली ज्यांनी बघितली असेल, त्यांच्या खोलीमध्ये ते हंसेश्वरीचा फोटो, त्या बकेश्वरीचा एक काहीतरी मूर्ती, अमुक देवीचा फोटो, त्यांनी जी पूजा केलेली, हे सगळं आहे. म्हणजेच काय की अद्वैत भाव घेऊन जीवन सुरू केलं शिवानंदजी महाराजांनी आणि त्याचा टोक सुद्धा गाठला भगवान श्रीरामकृष्णांच्या सानिध्यात. पण त्यांना एककल्ली राहू दिलं नाही आणि भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांची चौफेर उन्नती व्हावी याच्याकरता त्यांनी काय केलं की त्यांच्या हृदयामध्ये द्वैत भाव, भक्तीचा भाव सुद्धा प्रस्फुटित केला आणि तो त्यांनी सहजपणे ग्रहण सुद्धा केला. दुसरं उदाहरण, राजा महाराज, आपल्या रामकृष्ण संघाचे पहिले परमाध्यक्ष. यांचा मूळ स्वभाव, आता हे राखाल म्हणजेच गोपाल, म्हणजेच काय, गोपालन करणारे आणि भक्ती ओथंबलेली द्वैत भाव. आणि यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्या द्वैत भाव घेऊन टोक गाठला भक्तीचा. पण जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडल्यानंतर हे फिरतीवर निघाले होते, तर तेव्हा ओंकारेश्वरची घटना आहे. त्यांच्याबरोबर सुबोधानंदजी महाराज होते. 8 दिवस सातत्याने हे समाधीस्थ राहायचे. जसे बिलकुल ज्याला म्हणतो ना की सुबोधानंदजी महाराज त्यांना काहीतरी त्यांच्या अंगावरती आघात करून त्यांचं तोंड उघडून कोरडी पोळी आणि थोडं पाणी कोंबायचे त्याच्या तोंडामध्ये, नाही तर ते शरीर म्हणजे निघून जाईल या भीतीने 8 दिवस सतत निर्विकल्प समाधीमध्ये राहणारे
हे आपले राजा महाराज ज्यांनी सुरुवात केली होती द्वैतापासून, भक्तीपासून. पण हे कसं काय शक्य झालं हो, की ओंकारेश्वरला जिथे शंकराचार्याचं अद्वैताचं स्थान आहे त्यांना इतकी समाधी लागली? तर भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या कोणत्याही शिष्याला एक भाव घेऊन त्यांनी सुरुवात केली जीवनाची, टोक पण गाठला, पण वरती गेल्यावर तो भाव पूर्ण चारी बाजूला पसरला. एक कल्ली काही केल्या भगवान श्रीरामकृष्णांना आवडायचं नाही. तर बंधू भगिनींनो, हे याला म्हणतात ना की गोड पोळी आपण खातो, पुरणपोळी कुठूनही खा, खूप गोड लागते. हे भगवान श्रीरामकृष्ण आणि त्यांचे शिष्य 16 यांची ही सगळी कथा, आणि याचं जर आपण याला म्हणतो की फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी म्हणतात, याला फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी केलं तर यातून किती आपल्याला घेण्यासारखं वाटतं. आणि लक्षात येतं की भगवान श्रीरामकृष्ण हे यांची काय जबरदस्त, म्हणजे यांच्याकडे एक ती गुरुशक्ती होती की ज्यांच्या माध्यमातून हे सगळे 16 तरबेज शिष्य त्यांनी घडवले, की ज्यांच्या माध्यमातून आपण ते प्रणाम मंत्र म्हणतो ना की स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्म स्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. तर याच्यामध्ये जी एक गुरु परंपरा, म्हणजे की त्यांनी जी एक गुरु परंपरा सेट केलेली आहे भगवान श्रीरामकृष्णांनी, म्हणजेच काय की हे जे 16 शिष्य त्यांनी जे आचार्याणाम महाचार्यो, एक अजून मंत्र आहे, आचार्याणाम महाचार्यो रामकृष्णाय ते नमः. आचार्याणाम महाचार्य म्हणजे काय की त्यांनी हे जे 16 शिष्य घडवले ना, हे आचार्य आहे. आणि भगवान श्रीरामकृष्ण कोण आहे? आचार्याणाम महाचार्यो, या सगळ्या आचार्यांचे ते आचार्य आहे, आणि त्यांना आमचा नमस्कार असो. तर अशा पद्धतीने आपण जर प्रत्येक घटनेचं ॲनालिसिस केलं तर आपल्याला लक्षात येतं की खरंच आपले ठाकूर हे काय अद्भुत होते. म्हणजे हा शब्द अत्यंत तोकडा वापरतोय मी, पण आता कोणता शब्द वापरू ते पण मला समजत नाही आहे. तर ठरली वेळ आपली संपलीच नाही, तर थोडे 2 मिनटं पुढे झालेत. किती बोलावं आणि किती नाही असा एक प्रश्न मनामध्ये निर्माण होत असतो. असो, आजच्या या शुभदिनी मी पुनश्च भगवान श्रीरामकृष्ण, श्रीमा शारदा देवी आणि स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी आम्हाला शक्ती द्यावी, त्यांनी आम्हाला भक्ती द्यावी, आणि जसे ठाकूरांनी इतरांना घडवलं आम्हाला सुद्धा त्यांनी घडवून आमचं जीवन कृतार्थ करावं. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.